आपण बघा की दुसरं पण पाहणार आहोत की नंबर 2 मध्ये की कमी पावसाचे देखील प्रदेश कोणकोणते आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत की आता बघा इथे काय आहे मध्यम पावसाचे प्रदेश. म्हणजे मी बोलले ना तुम्हाला की इथे काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो तर काही ठिकाणी मध्यम पावसात देखील पाऊस पडतो. असं होत नाही की बाबा या भागामध्ये देखील पाऊस पडणार नाही. त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला या भागामध्ये देखील जे पाऊस आहे तिकडे जो जम्मू काश्मीरचा जो भाग आहे तो भाग आहे आणि इकडचा दक्षिणेकडचा जो वरचा जो भाग आहे म्हणजे जो मध्य भाग आहे तो देखील काय पडतो तिथे देखील पाऊस पडण्याचे म्हणजे मध्यम आकाराचा पडतो की जिथे कधी कमी पण नाही आणि कधी जास्त पण नाही अशा प्रकारचा इथे काय पडत असतो पाऊस पडत असतो. आता बघा इथे काय सांगितले कमी पावसाचे प्रदेश. कमी पावसाचा प्रदेश देखील याच भागामध्ये पडतो कोणत्या पूर्वेच्या साईडला. म्हणून मुलांना सांगितलं की दिशा समजणे फार गरजेचं आहे की दिशा आपल्याला कळाली की आपल्याला ज्या साईडनी सांगतो की कोणत्या साईडनी कोणत्या भागामध्ये पूर्वेच्या उत्तरेच्या दक्षिणेच्या कोणत्या भागाने पाऊस पडतो कोणत्या जिल्ह्यामध्ये मग पूर्व जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे येतात दक्षिण जिल्ह्यामध्ये कोणते येतात पश्चिम जिल्ह्यामध्ये कोणते येतात दक्षिण जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे येतात हे सर्व आपल्याला पाहणं किंवा माहिती असणं हे मुलांना फार गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं आपण पाहिलं पूर्वेकडे ओडिसा हा भाग आहे पश्चिम बंगाल आहे बिहार आहे पटना आहे लखनौ आहे ओडिसा आहे छत्तीसगड आहे बरोबर आहे आंध्र प्रदेश आहे हे सगळे पूर्वचे आहेत. पश्चिमेकडे कोणते आहेत गुजरात आहे राजस्थान आहे महाराष्ट्र आहे. हे तुम्ही थोडंफार फक्त डोळ्याखालून घालायचं आहे की तिथे कोणत्या प्रकारचे प्रदेश आहे. आता बघा आपण पाहिलं की जास्त भागात पाऊस पडणारा मध्य भागात पाऊस पडणारा कमी भागामध्ये पाऊस पडणारा पण आता वाळवंटी प्रदेश कोणत्या भागामध्ये आहे हे देखील आपण पाहणार आहोत. ते कोणत्या भागामध्ये येतं की ते साहजिकच उत्तर भागामध्ये येतं बरोबर आहे. उत्तर भाग म्हणजे समजून जायचं की राजस्थान हा उत्तर भागामध्ये जम्मू काश्मीर हा उत्तर भागात बरोबर आहे. तामिळनाडू मद्रास केरळ कर्नाटक हे सगळे दक्षिण भागामध्ये हे डोक्यातच ठेवायचं आहे मुलांना की आपल्याला डोळे बंद करून देखील कोणी विचारले की बाबा राजस्थान कुठे येतं तर ते उत्तरेला आहे तामिळनाडू कर्नाटक हे दक्षिणला आहे गुजरात हे कोणत्या साईडला आहे पश्चिम बाजूला आहे तर आंध्र प्रदेश आपलं ओडिसा छत्तीसगड रायपूर हे कुठे आहे तर हे पूर्व भागेला हे लक्षातच ठेवायचं आहे. आता तुम्हाला इथे चौथं जे सांगितलं की वाळवंटी प्रदेश तुम्हाला सहाचा कुठे म्हणजे मला मगाशी सांगितलं की राजस्थानातील सहारा हे वाळवंट आहे की ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा क्षेत्रफळाचा विस्तारलेला आहे. त्याच्यामुळे भारतातील सर्वात मोठं जे वाळवंट आहे ते कुठे आहे राजस्थान या भागामध्ये आपल्याला बघायला आढळतं. ते कुठे आहे पूर्वेकडील भागाला आहे. आता इथे काय सांगितलं पाचवं की दलदलयुक्त प्रदेश कुठे आहे. दलदलयुक्त प्रदेश म्हणजे काय मुलांनो की जिथे दलदल आहे पाणी आणि माती हे एकत्र ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणाला काय बोलतात मुलांनो दलदल बोलतात की जिथे आपण गेल्यावर सहज आपल्याला बाहेर पडता येत नाही. तिथे खूप मोठ्या प्रमाणात गाळ असतो खूप मोठ्या प्रमाणात तिथे कचरा असतो आणि ते दलदल आपल्याला काय करत असते अजून आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. जर आपण वेळेस त्या दलदलीतून बाहेर नाही पडलो मुलांना तर कदाचित आपण त्याच्यामध्ये देखील आतमध्ये खोलावर जाऊन आपला मृत्यू देखील होण्याची काय असते मुलांना शक्यता असते. त्यावेळेस आपण काय करणं गरजेचं आहे शक्य तितक्या लवकर बाहेर आपण या दलदलीतून निघायला पाहिजे. दलदल म्हणजे कळालं मुलांना जिथे पाऊस असतो जिथे माती असते तिथे गाळ असतो कचरा असतो आणि जी अशी खोल जागा असते बघा अशी खोल समजा जागा असते त्याच्यामध्ये पाऊस देखील पडलेला असतो म्हणजे इथे पाणी पण असतं इथे माती पण असते आणि कचरा पण असतो. ह्या सगळ्यांनी मिळून काय बोलणार दलदल बरोबर की दलदल असते. मग ही दलदलीची ठिकाणे कुठे आहेत की अशा ठिकाणी जे माणूस तिकडे समजा गेला तर तिथे कुठे म्हणजे असे ही दलदलीचं ठिकाण कुठे आहे तर हे गुजरात हे ठिकाण आहे. या गुजरात या ठिकाणी काय आहे दलदल आहे. तिथे काय केलं जातं जर एखादी व्यक्ती पडली तर तिला तिथे काढण्याचा देखील काय केला जातो प्रयत्न केला जातो. आता बघूया की आपण काय काय पाहिले मुलांनो. आता दुसरं पाहूया पर्वतीय की कुठे आहे पर्वतीय प्रदेश म्हणजे माउंटन्स जे पर्वत आहे आपल्याला कुठे कुठे भारतामध्ये बघायला मिळतं. आपण भारताचाच नकाशा पाहत आहोत ना भारताबद्दलची माहिती घेत आहोत म्हणून भारतामधील पर्वतीय रेषा कुठे आहेत की पर्वतीय माउंटन्स कुठे आहेत हे देखील पाहणार आहोत. बघा आपण आता पुन्हा इथे आपल्याला दिशाचा संबंध आलेला आहे की आपला पर्वतीय देश कुठे आहे की बघा इथे काय बोललो की हा उत्तर प्रदेश आपण बोलतो ना की हा उत्तर भाग आहे बरोबर आहे आणि हा दक्षिण. तर त्याच्यामुळे माउंटन कुठे आहे जम्मू काश्मीर या भागामध्ये काय आहे आपल्याला पर्वतीय प्रदेश पाहायला मिळते. जे पर्वतीय रांगा तयार झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे आपल्याला तो काय प्रदेश तिथे आपल्याला काय मिळतात माउंटन्स पाहायला मिळतात. म्हणजेच काय पाहायला मिळतात पर्वतीय प्रदेशाच्या ज्या रांगा लागलेल्या असतात. आता आपल्याला पाहायला मिळते सातवं की मैदानी म्हणजे जिथे प्लेन आहे
की जिथे कोणत्याही प्रकारचा उंच सखरपणा भाग नाही, की जिथे सपाट आहे, जिथे शेती ही व्यवस्थित आणि शेतीला लागणारं पूरक जे काही हवामान आहे, तापमान आहे, वातावरण आहे तिथे होऊ शकतं. अशा प्रकारचं मैदानी जो सपाट भाग आहे त्याला म्हणतात प्लेन्स, म्हणजे तिथे सपाट भाग आहे. ते कोणत्या भागामध्ये? ते देखील उत्तर भागामध्ये. तिथे आपल्याला बघा इथे काय मिळत आहे, इथे जरी गुजरात असला तरी इथे छोट्याफार प्रमाणात इथपर्यंत राजस्थान आहे, परंतु त्याच्या वर थोडं गेलं तर हा काय आहे, जम्मू काश्मीरच्या खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी काय आहे, तुम्हाला मैदानी प्रदेश हे काय करायला मिळतात की बघायला मिळतात. तर मुलांना बघा अशा प्रकारे आपण त्या सगळ्या घटकांची माहिती मिळेल की कुठे पर्वतीय रांगा आहेत, कुठे वाळवंट आहेत, कुठे दलदल आहे, कुठे म्हणजे हर एक गोष्ट आहे ते आपण डिटेलमध्ये नकाशाच्या द्वारे आपण अभ्यासली आहे. आता बघा आपण इथे पाहूया की तुम्हाला एक चित्र दिलं आहे, म्हणजे एक नकाशा आहे. या नकाशामध्ये तुम्हाला काय, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बघा तुम्हाला घरांची मांडणी दिलेली आहे, प्रकार दिले आहेत की हर एक घर सारखं दिसतंय का तुम्हाला? तर अजिबात नाही. हर घरामध्ये काय आहे, फरक आहे. ह्या घरामध्ये बघा काय आहे की त्या त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध साधन जिथे जे उपलब्ध आहे त्यापासून हे घरं बनवली गेलेली आहेत. की असं जरुरी नाही की बाबा चला आपल्याकडे नाही आहे तरी पण आपण बाहेर जाऊन ते ट्रान्सफर करून आणून मग आपण घरं बांधतोय, असं नाही. की त्या त्या प्रदेशात ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्या उपलब्ध आहेत, त्या उपलब्ध साधन सामुग्रीतून ही घरांची काय केली आहे, बांधणी गेलेली आहे. आता बघा यांनी सांगितलं आहे जर वाळवंटामध्ये लोक राहत असतील, राजस्थान या ठिकाणी राहत असतील तर तिथले लोकांची घरं कशी असतील, तर ते त्यांनी दाखवले की काय लिहिले तिथे बघा की जी मातीची असतील, की जे कौलारू पण असू शकतात, की बघा तिथे काय दिले आणि इथे काय दिले, मैदानी प्रदेशातली घरं कशी असू शकतात. इथे मैदानी दिले, इथे मातीची घरं दिलेली आहेत, इथे जास्त पावसाच्या हवामानाची घरं कशी असतील, इथे काय इथे मैदानी आहे, इथे मैदानी आहे, बरोबर आहे. की अशा प्रकारचे तुम्हाला घरांचं तुम्हाला काय दिलं आहे की कौलारू घरं आहेत, मातीची घरं आहेत, दगडविटाची घरं आहेत, बरोबर, बांबूची घरं आहेत, की असं हर एक प्रकारे तुम्हाला घरांचा काय दिलेलं आहे, प्रकार दिलेला आहे. त्याच्यानुसार हवामानानुसार झालेल्या बदलानुसार त्या घराची काय केली जाते, मुलांना बांधणी केली जाते. आता बघा इथे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून माणसे घर बांधलेली जातात. साहजिकच आहे. नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काही निसर्गात उपलब्ध असलेले ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्या उपलब्ध आहेत त्या गोष्टीचा वापर करून काय करतो मनुष्य, त्या घराची रचना तयार करतो, त्या घराला लागणारे साधन साहित्य ते गोळा करतो आणि त्याचा त्या घरासाठी त्याला तो काय करतो, वापर करतो. म्हणजे बघा इथे काय सांगितलं की निसर्गामध्ये मग आपल्याला काय काय मिळतं मुलांना, की निसर्गात असलेले आपले जे काही समजा गोष्टी आहेत, आपले लाकूड आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला वृक्षतोडीमार्फत मिळत असतं. की जेव्हा आपण झाडं लावतो, पण समजा एखाद्या रस्त्याचं काम आलं किंवा शेती कमी पडली तर आपण काय करतो, ते त्याचं करणं शेतीच्या कामासाठी म्हणा किंवा रस्त्याच्या कामासाठी मग झाडं येत असतील तर झाडांचे कटिंग करून मग ते झाड वेस्टेज जाऊ नये ते त्याच्यासाठी काय केले जातात, त्याच्यापासून अनेक गोष्टी बनवल्या जातात. तसेच झाडापासून आपल्याला पानं देखील मिळतात, जे आपण वहीचे पानं मिळतो, जे वही बनवतात, पानं बनवली जातात. तर जी झाडापासून पुष्कळ गोष्टीचा उपयोग केला जातो. तसंच झाडांचा नैसर्गिक साधन संपत्ती काय आहे, निसर्गातल्या ज्या हर एक गोष्टी आहेत त्या आपल्याला निसर्गातूनच मिळत असतात. म्हणजे माती आहे, दगड आहे, चुनखडी आहे, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गातूनच मिळत असतात. मग आपण काय करत असतो की मातीपासून आपण वीड बनवत असतो, चुनखडीपासून आपण काय बनवत असतो, लोह बनवत असतो, आणि जसं आपण वाळूपासून काय बनवत असतो, आपण हे बनवत असतो, काच तयार करत असतो. म्हणजे निसर्गात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टीपासूनच आपण काय करत असतो, आपण आपल्या घराच्या निर्मितीसाठी त्याचा वापर करत असतो. आणि मग त्या गोष्टी आपल्याला बाहेर शोधाव्या लागत नाहीत, त्या आपण निसर्गात गेल्यावर आपल्याला त्या गोष्टी सहज सापडतात. इथे बघा तुम्हाला दिसलं आहे की 3 घराचे प्रकार दिले आहेत, की घराच्या प्रकारात त्याच्या रचनेत ते बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते. घराच्या रचनेमध्ये, त्याच्या आकारामध्ये आणि साहित्यामध्ये देखील तुम्हाला काय मिळतो, इथे फरक आढळतो. की बघा तुम्हाला पहिलं घर कसलं दिसत आहे, हे मातीचं घर आहे, बरोबर आहे. की याचे म्हणजे स्पेशल म्हणजे माती आहे, की ह्या मातीपासून ही मातीचा जो काय बनवला आहे गठ्ठा तयार करून त्याची पूर्ण भिंत तयार केलेली आहे. म्हणजे माती काय करत असते, घरामध्ये गेल्यावरती थंडावा, ओलावा किंवा जसं घरामध्ये गार वाटण्याचं काय करते, ती काम करत असते. आणि जे वरचं जे छप्पर आहे ते कशाने बनलेलं आहे, वैरण असते की जे गुरांना चारण्यासाठी जे असतं त्याचं ते काय करणार आहे, वरती लादलं ठेवलं गेलेलं आहे. उन्हापासून थंडीपासून काय होतं, त्याचं संरक्षण होतं. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं,
की हे जे घर आहे ते तुम्ही पूर्णपणे सिमेंट, रेती, वाळू या तिघांचा वापर करून बनवलं गेलेलं आहे. त्याची रचना देखील वेगळी आहे. बरोबर आहे, लागणारं साहित्य पण वेगळं आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी रचना आहे ती देखील, त्याचा शेप आहे, जो आकार आहे तो देखील वेगळा आहे. तसं तुम्हाला तिसरं जे घर दिसतं ते लाकडापासून बनले गेलं आहे, की पूर्ण लाकडापासून ते त्याची भिंत, त्याचे जे काही छप्पर आहे, भिंत आहे, दरवाजे आहेत, हे सगळं कसापासून लाकडात बनले. इव्हन त्याची जे फ्लोअर असतात, जी लादी असते ती देखील काय केलेली असते, ती देखील लाकडाची बनलेली असते. बरोबर आहे. तर अशा प्रकारे घर बांधण्याच्या प्रकारात, त्याच्या रचनेमध्ये आणि त्याच्यात वापरलेल्या साहित्यामध्ये देखील अशा विविध प्रकारचा आपल्याला काय मिळतं, फरक आपल्याला आढळून येत असतो. की म्हणजे एकाच प्रकारचं साहित्य वापरलं गेलेलं नाही, याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची विविधता असते मुलांना. त्यामुळे आपल्याला घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. जर साधन सामुग्री आपण वेगळी घेत आहोत तर साहजिकच आहे, त्याच्या साधन सामुग्रीमध्ये वेगळी घेतल्यामुळे त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या आकारामध्ये आपल्याला फरकच दिसणार आहे, की एक घर दुसरं घरासारखं नसणार आहे. जर आपण माती घेऊन जर आपण 5 घरं बांधली तर ते आपल्याला सारखीच दिसणार आहे. बरोबर आहे. जर आपण लाकूड घेतलं आणि लाकूड घेऊन आपण ते 5 घरं बांधली तर ते आपल्याला सेम. आपण बोलणार नाही की याच्यामध्ये काही फरक आहे. बोलू शकता का मुलांना तुम्ही की नाही याच्यामध्ये फरक आहे? बरोबर आहे. त्याच्या आकारामध्ये फरक असू शकतो. बरोबर आहे. त्याच्या रचनेत फरक, परंतु जे माध्यम वापरलं आहे, जो आपण लाकडाचं जे स्वरूप, ते जे लाकूड आहे ते जर आपण साधन घेतलं ते साधनात फरक नाही आहे. मग ते लाकडाचा फक्त शेप, आकार वेगळा असू शकतो. बरोबर आहे. परंतु त्याचं जे माध्यम आहे ते एकच प्रकार असल्यामुळे आपण काय बोलू शकतो की ही सगळी लाकडाची घरं आहेत. बरोबर आहे. ही सगळी मातीची घरं आहेत. त्याच्यामुळे म्हणून आपल्या घराचे वेगवेगळे काय प्रकार पाहायला मिळतात. कधी मातीचे, कधी लाकडाचे. तर तसं आपण पाहायला गेलं की बघा, इथे आपल्याला काय मिळत आहे, प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याची काय असते, गरज असते का? तुम्हाला काय वाटतं मुलांना, की असायला पाहिजे अन्न, वस्त्र, पाणी, निवारा ह्या गोष्टीची गरज कोणाला असते बरं? आपण शिकलोय की नाही? कुठे शिकलोय बरं? की सजीव सृष्टी. आठवलं की सजीव आणि निर्जीव यातला फरक काय आहे, की प्रत्येक मनुष्याला जी सजीव सृष्टी आहे, की ज्यांना हवा, अन्न, पाणी या सर्वांची काय असते, नितांत गरज असते. हा निसर्गाचा नियमच आहे. हर एक सजीव सृष्टी आहे त्यांना काय करायची गरज आहे, हवा, अन्न, पाणी, निवारा याची गरज आहे. हवा, अन्न, पाणी हे तर आपल्याला निसर्गातून मिळत असतं. हवा, अन्न आणि पाणी हे आपल्याला निसर्गातून मिळतं. पण वस्त्र आणि निवारा याचं काय, हे आपल्याला निसर्गातून मिळतं का, आपोआप मिळतं का? की हवा, अन्न आणि पाणी यासाठी आपल्याला कोणाची म्हणजे पैशाची मदत नसते. बघा, हवा आहे ती आपण नागपुड्यातून हवा घेत असतो, तर त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे पे करावे लागत नाही, पैसे द्यावे लागत नाही. बघा, अन्न देखील आहे, ते देखील म्हणजे आपण अन्न पैसे देऊन घेऊ शकतो. पण जर आपल्याला भूक लागली तर आपण झाडावरचं फळ काढून आपण खाऊन आपण आपलं पोट देखील भरू शकतो. बरोबर आहे. मग जे कोणते झाडं असतील, ते सफरचंद असेल, चिकू असेल, पेरू असेल, हर एक प्रकारचे संत्री, मोसंबी, ते देखील म्हणजे काय करू शकतो आपण, ते तोडून खाऊ शकतो. पाणी आहे, पाण्यासाठी देखील पैसे द्यायची गरज नसते. जेव्हा तुम्ही एखाद्या नदीतून जाता तेव्हा तुम्ही पाणी पिता. बरोबर आहे. त्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे हवा, अन्न, पाणी हे तुम्हाला निसर्गातून मिळालेले ह्या देणग्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. मुबलक प्रमाणामध्ये निसर्गाने ठेवलेलं आहे. परंतु जर तुम्हाला वस्त्र आणि निवारा घ्यायची गरज असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागत असेल, त्याच्यासाठी एक योग्य किंमत तुम्हाला देणं गरजेचं आहे. की जर तुम्हाला निवारा घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याची देखील एक किंमत देणं गरजेचं आहे. आता बघा, तुम्हाला इथे काय सांगितले, तुम्हाला हे पाणी दिसत आहे. निसर्गामध्ये काय आहे, पाणी आहे आणि हे वस्त्र आहेत. हे की आपल्याला शरीर झाकण्यासाठी कशाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे. आणि ते वस्त्र आपल्याला कुठून मिळतं, आपण दुकानात गेले की दुकानातून जाऊन आपण ते वस्त्र खरेदी करतो आणि मग ते आपण तेव्हा ते घालतो. मग वस्त्र आपलं काय करतं, वस्त्र आपल्याला थंडीपासून बचाव करतं, पावसापासून देखील बचाव करतं. आपण बघा, थंडीमध्ये गरम कपडे घालतो, मग आपल्याला थंडी वाजत नाही. आपण पावसामध्ये जे कपडे घालतो, जे रेनकोट घालतो, ते आपल्याला पाऊस लागत नाही. म्हणजे वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतूनुसार आपण कपडे काय करत असतो, हे बदली करत असतो. आपल्या संरक्षणासाठी, शरीराच्या संरक्षणासाठी आपण हवामानानुसार कपड्यामध्ये देखील काय करतो मुलांना, बदल करत असतो, वस्त्रामध्ये बदल करत असतो. मग तसं आपण निवाऱ्यामध्ये बदल करतो का, की चला आता आपण उन्हाळ्यामध्ये हे घर घेतले तर आपण उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये हे घरात जाऊया किंवा थंडीमध्ये ह्या घरात जाऊया. तर नाही मुलांना, असं नाही होत. की उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, आपला जो निवारा असो, जे आपलं घर असतं ते घर हे निश्चित असतं. बरोबर आहे. ते आपण बदली करत नाही. परंतु आपण हवामानानुसार, ऋतुमानानुसार वस्त्रामध्ये काय करतो, बदल करतो. आपल्या खाण्यापिण्यामध्ये, आपल्या आहारामध्ये काय करत असतो मुलांना, आपण बदल करत असतो. हे बदल आपल्याला दैनंदिन जसं चक्र चालेल, जसे हवामान बदल
त्या बदलानुसार आपल्याला हे काय करत असतात, बदल ते घडत असतात आणि आपण ते बदल त्या काळानुसार ते बदल आपण करत असतो. बघा इथे देखील तुम्हाला चित्र दिसत आहे की हे चित्र कसलं दिसत की सिमेंट रेती बांधकाम यांनी केलेलं हे एक मजबूत घर आहे. पण मला तुम्हाला सांगा की तुम्हाला एक पिक्चर दिसत आहे की ज्यांना आता घरच नाही आहे तिथे काय करतील लोक. तर बघा तिथे लोक काय करतात की रस्त्याच्या कडेला जातात, त्यांना जिथे जागा मिळेल तिथे ते थांबलेले असतात. म्हणजे रेल्वे स्टेशन असो, बस स्टँड असो किंवा जिथे फुटपाथ असो, जिथे मंदिर असो, जिथे मोकळी जागा असेल तिथे ते काय करतात, तिथे स्वतःचं ते आपलं घर मांडतात, तिथेच ते आपली चूल मांडतात. तुम्हाला बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की ते त्याच ठिकाणी ते आपलं सगळं बोरी बिस्तर घेऊन जे काही आपले कपडे आहेत, जे काही आपले भांडे आहेत तिथेच ते एका साईडला ठेवून तिथेच ते जेवण बनवतात, तिथेच ते खातात आणि तिथेच ते आराम करतात. बरोबर आहे की ज्यांना घरच नाही आहे तर ते काय कुठे राहतात, ते बाहेर राहतात. जसं सांगितलं ते फुटपाथवर राहतात, ते रेल्वे स्टेशनवर राहतात, ते बस स्टँडवर राहतात, रस्त्यावर राहतात, जिथे त्यांना मोकळी जागा मिळेल, जिथे मैदान मोकळं मिळेल, जिथे छोटीशी जागा त्यांना मिळेल, काना कोपरा, तर त्या सर्व ठिकाणी राहतात. निवारा नसलेले लोक आपल्याला अवतीभोवती दिसत असतात की जिथे निवारा नसलेले लोक, जिथे ज्यांना निवारा नसलेले लोक म्हणजे काय की ज्यांना घर नाही आहे असे लोक कुठे दिसतात, आपल्याला अवतीभोवती दिसतात. जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तिथे आपल्याला दिसतात ना की अरे ह्या लोकांना तर घरच नाही आहे. मग हे कसे राहतात ते बघायला आपल्याला ते मिळतात की ते अनेक ठिकाणी तिथे फुटपाथला एक साईडला असे राहिलेले असतात. बघा इथे काय सांगितले, असे लोक रस्त्याच्या बाजूला, माळ रानावर, रस्त्याच्या बाजूला पण राहू शकतात, जिथून गाड्या येतात जातात, जिथून सिग्नल असतो त्या गाड्या येतात जातात अशा रस्त्याच्या बाजूला ते असतात. माळ रानावर असतात किंवा पथपथावर असतात की जिथे पथ असतो की जिथे डिवायडर असतात तिथे जसे असतात. पुलाच्या खाली देखील असतात, जिथून ब्रिज गेला आहे, जिथून पूल गेला आहे त्या पुलाच्या खाली देखील ते एका साईडला कोपऱ्याला राहिलेले असतात. पडक्या इमारतीमध्ये देखील असतात. पडकी इमारत म्हणजे काय मुलांना, त्या इमारतीमध्ये कोणी राहत नसतं की जी इमारत धोकादायक घोषित केलेली आहे की जिला 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, मग सरकार काय करते की ती इमारत धोकादायक इमारत म्हणून घोषित करते आणि ती पूर्ण इमारत खाली करते. मग अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस बिचारे ज्यांना निवारा नाही आहे, ज्यांना स्वतःचं घर नाही आहे, अशा वेळेस ते कुठे राहतात मुलांना, या पडक्या इमारतीमध्ये ते काय करतात, राहत असतात. मग तिथे त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नसते की त्यांचा निवारा भागला आहे ना बस. परंतु एक धोकादायक गोष्ट अशी की ती इमारत कधीही कोसळू शकते आणि कधीही जीवितहानीही होऊ शकते मुलांना. त्याच्यामुळे ते खूप सावधान राहण्याची आपल्याला गरज असते. आणि म्हणूनच मुलांना अशा वेळेस आपण काय करणं गरजेचं आहे की जेव्हा आपण असे जीवनिवारा बघत असतो की तेव्हा आपल्याला कळतं की अरे ह्या लोकांना निवारा नाही म्हणून ते काय करत असतात, त्यांना घर नाही आहे म्हणून हे लोक कुठे राहत असतात, अशा जिथे मिळेल माळ रानावर, पटपथावर, पुलाखाली, पडक्या इमारतीमध्ये ते राहायला आपल्याला दिसतं. जसं आता बघा इथे देखील तुम्हाला दिसत आहे. बघा अशी लोक तुम्हाला माळ रानामध्ये दिसतील. हे माळ रान आहे. या माळ रानामध्ये इथे पडक्या इमारती आहेत. बघा हे पूल आहे, पुलाखाली आहे, पडक्या इमारतीमध्ये आहे की किती धोकादायक इमारत आहे. बघा की कधी पण पडू शकते. बरोबर आहे. पुलाखाली म्हणा, पडक्या इमारतीखाली बघा की तुम्हाला दिसत आहे की इथून हा तुटलेला आहे, इथून हा भाग तुटलेला आहे, हे तुटलेलं आहे. पण तरी पण अशा ठिकाणी ते लोक राहत असतात आणि तिथले जे लोक आहेत ते देखील त्यांना सांगत असतात की तुम्ही इथे राहू नका, ही इमारत कधी पण पडू शकते. परंतु त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे ते काय करतात, त्यांना जिथे जागा मिळेल तिथे ते काय करत असतात, राहत असतात. याला म्हणजे पडकी इमारत. बरोबर मुलांना, की फुटपाथवर किंवा रेल्वे स्टेशन आहे किंवा बस स्टॉप आहे की बघा तुम्हाला इथे रेल्वे दिसत आहे, ह्या रेल्वेच्या बाजूला की जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे ते काय करत असतात, राहत असतात. बस स्थानक आहे, जिथे बस स्टँड आहे, बसची सुविधा पुरवलेली असते की जिथे बसने प्रवास करायला लागतो, अशा ठिकाणी देखील काय केलं जातं की तिथे लोक राहतात, तिथे निवारा घेतात आणि आपल्या कुटुंब तिथे काय करतात, राहिली जातात. बघा असे बरेचसे लोक हे काय करत असतात की आपल्या मोठ्या मोकळ्या मैदानामध्ये, मोकळ्या जागेमध्ये जिथे जागा मिळेल तिथे काय करत असतात, ते राहत असतात. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते. उपजीविका म्हणजे काय मुलांना, इथे काय सांगितलं, उपजीविकेचे साधन. उपजीविकेचे म्हणजे जिथे त्यांना शिक्षण नाही आहे आणि शिक्षण नसल्यामुळे त्यांना काय मिळत नाही आहे, नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसल्यामुळे त्यांच्या हातात काय नाही आहे, पैसा नाही आहे आणि पैसा नसल्यामुळे ते काय करू शकत नाही की सर्वाईव्ह करू शकत नाही. म्हणजे त्यांना उपजीविकेचं साधन नाही, त्यांना जीवन जगण्याचं साधनच नाही आहे. जीवन जगण्याचं साधन काय आहे, पैसा आहे. की जर जीवन जगायचं आहे
तर ते पैसा आहे. जर आपल्याला निसर्गाच्या काही गोष्टी घ्यायच्या, अन्न, हवा, पाणी हे आपल्याला निसर्गातून फुकट आहे, त्याच्यासाठी आपल्याला पैसे पे करायची गरज नाही, पैसे देण्याची गरज नाही आहे. परंतु जर आपल्याला जीवन जगायचं असेल, कशाच्या मार्फत जर आपल्याला रोज जेवण पाहिजे असेल, निवारा पाहिजे असेल, बरोबर आहे, तर आपल्याला कशाची गरज आहे? उपजीविकेची गरज. पण त्यांच्याकडे उपजीविकेचं काही साधनच नाही आहे. तर त्यांच्या हातात पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यामुळे त्यांना काय, अनेकांना बेघर व्हावं लागतं. बेघर म्हणजे काय, की ज्यांना घर नाही अशा लोकांना काय करावं लागतं? बेघर व्हावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं, जी उपजीविका नाही आहे, ज्याच्याकडे शिक्षण नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना काय करावं लागत आहे? बाहेर राहावं लागतं आहे. बेघर म्हणजे काय, याचा अर्थ होमलेस. होमलेस, घर नसलेला असणे ही एक सामाजिक समस्या आहे. आपण शिकलोय ना, सामाजिक समस्या आणि सार्वजनिक समस्या, बरोबर आहे. सामाजिक वेगळ्या, ज्या समाजाच्या समस्या आहेत त्यांना आपण काय बोलतो आहे? सामाजिक समस्या. जी पूर्ण समाजाची समस्या आहे, की बेघर असणं ही देखील काय आहे? एक सामाजिक समस्या आहे. मग त्याच्यावर आता काय बरं सरकारने उपाय काढले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत, की त्याच्यावर देखील जे काही उपाय आहे ते आपण पाहणार आहोत, की काय बरं याच्यावर उपाय सरकारने काढलेले आहे, की जी सामाजिक समस्या आहे त्याच्यावर, की बाबा ह्या लोकांना देखील घर मिळालं पाहिजे. मग कशा प्रकारे मिळालं पाहिजे? तर शासनाने काही गोष्टी यांच्यासाठी मदत म्हणून केल्या आहे, की जे गरीब लोक आहे किंवा जे बेघर लोक आहे अशा व्यक्तींना घरे बांधून देण्याचं काम कोण करत आहे? शासन योजना राबवत आहे. मग त्यांना कसे घरे बांधून द्यायचे? की पक्के सिमेंट, रेती आणि विटा यांनी पक्के घरं बांधून त्यांना काय द्यायचं आहे? त्यांना ते घरं देण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे, की जे अशी व्यक्ती बेघर होऊ नये, त्यांना घर मिळावं, त्यासाठी त्यांना हे काय दिलं आहे? त्यांना शासन मदत करत आहे. काही शहरामध्ये शासनामार्फत बेघरांसाठी देखील रात्री निवारे सुद्धा उपलब्ध केले जातात, की काही जे असे लोक जे बेघर आहेत, की जे रात्री बस स्टँडवर राहतात, रेल्वे स्टेशनवर राहतात, जे पुलाखाली राहतात, बरोबर आहे, की जे पडक्या इमारतीमध्ये राहतात, असे जे रात्रीचे जे लोक आहेत, म्हणजे जे रात्री जे झोपतात त्या लोकांसाठी रात्र निवारा सुद्धा उपलब्ध केला आहे. म्हणजे त्यासाठी कोणता आहे? रात्र निवारे सुद्धा. म्हणजे जिथे तुम्ही रात्री राहू शकता. दिवसभर आपण कसं पण काढू शकतो, परंतु रात्रीचा आपण झोपतो की नाही, दिवस आपला कसाही आपण उठून बसून काढू शकतो, परंतु रात्र ही झोपेसाठी असते आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी रात्री आपल्याला झोप ही लागतेच. आणि म्हणूनच अशा वेळी देखील जे लोक जिथे झोपलेले असतात रस्त्याच्या बाहेर, त्यावेळी देखील शहरामध्ये काय केलं आहे? अशा शासनामार्फत एक नवीन उपक्रम, एक योजना राबवली आहे, जे बेघर आहेत की त्यांना देखील रात्र निवारी म्हणून एक नावाची योजना तिथे सरकारने लागू केली आहे. आणि ती योजना त्यांचा देखील लोक काय करत असतात? उपयोग किंवा त्याचा फायदा करून घेत असतात किंवा ते लोकांचा अंमलात आणत असतात. आता बघा इथे काय झालं, की जर आपण एखादी व्यक्ती बेघर होते तर बेघर होण्याची कारणे काय असू शकतात बरं? की सगळ्यात पहिलं प्रमुख कारण काय असू शकतो, की एखादी व्यक्ती बेघर आहे, तिला घरच नाही आहे, तर ती व्यक्ती कशामुळे, म्हणजे त्याचं नेमकं कारण काय असू शकतं? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे शिक्षण त्यांच्याकडे नाही आहे. शिक्षण नाही आहे म्हणून त्यांच्याकडे नोकरी नाही आहे, आणि नोकरी नाही आहे म्हणून त्यांच्याकडे काही नाही, घर घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, बरोबर आहे. तर शिक्षण ही एक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, की तुमच्याकडे शिक्षण नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे नोकरी नाही आहे, आणि नोकरी नाही म्हणून पैसे नाही, आणि म्हणून तुम्ही काय करू शकत नाही? घर घेऊ शकत नाही. दुसरं कारण म्हणजे ज्यांना घर घ्यायचं आहे परंतु ते जास्त किमतीमध्ये असतं, ते खूप अफोर्डेबल किमतीमध्ये असतं, जे महाग असतं, की जे आपल्या खिशाला परवडणारं नसतं, म्हणून देखील लोक घरं घेत नाहीत. मग ज्याच्याकडे शिक्षण आहे पण ज्याला काम मिळत नाही आहे, मग अशा लोकांना सुद्धा काय करू शकतात, की ते देखील जे बेरोजगार आहेत, ज्याच्याकडे शिक्षण आहे परंतु जॉब नाही आहे, काम नाही आहे, मग अशा लोक देखील काय करू असतात? ते बेघर असतात. अजून आपण बघा कारणे बघून घेऊया, की नेमकं काय काय कारणं आहेत की जे व्यक्तींना बाहेर राहावं लागतं, की त्याची कारणं काय काय आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितली, एखाद्या व्यक्तीला जर घर नाही आणि ते बेघर राहत आहे तर त्याची कारणे नेमकी ही काय काय असू शकतात ते देखील आपण इथे पाहणार आहोत. बघा, तुम्हाला इथे सगळ्यात पहिलं कारण दिलं की परवडणाऱ्या घरांचा अभाव, की जिथे मी तुम्हाला बघायची सांगितलं की जिथे घरांची किमती आपल्याला परवडू शकत नाही, त्या खूप लाखोच्या भावाने असतात, करोडच्या भावाने असतात, सर्वसामान्याच्या माणसांना खिशांना ते परवडत नाही, त्याच्यामुळे देखील ते घर घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे देखील ते बेघर होऊ शकतात, बरोबर आहे. हे आपलं पहिलं कारण झालं. दारिद्र्य मी तुम्हाला हे सांगितलं की दारिद्र्य कशामुळे येतं? आपल्याकडे शिक्षण नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे नोकरी नाही आहे, नोकरी नसल्यामुळे चांगल्या प्रकारची नोकरी नसल्यामुळे आपल्याला
चांगलं मानधन देखील मिळत नाही आणि पैसेच नसल्यामुळे आपल्या रोजच्या खाण्यापिण्याचा जर प्रश्न असेल तर आपण घर कुठून घेणार. तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून दिसत असेल की इथे रोजच्या जीवनासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे, की आजचा दिवस की मला सकाळी किंवा रात्री काय मिळेल याची फक्त चिंता असते. उद्याचं तर सोडा, पण आज मला दिवसभरामध्ये सकाळचं दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण काय असायला पाहिजे हे देखील त्यांना विचार करावा लागतो आणि त्यासाठी मला पैसे कसे जमावे लागतील. जर याचा विचार असेल तर तिचं घर कसं घेणार. म्हणून हे देखील दारिद्र्य हे देखील एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये कारण आहे. तिसरं म्हणजे बघा नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय. ही आपत्ती निसर्गात आलेली असते, ती कोणी मनुष्याने आणलेली नसते, ती निसर्गात आलेली असते. मग नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय येतं. नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं भूकंप येऊ शकतो, सुनामी येऊ शकते, ढगफुटी येऊ शकते, बरोबर आहे की. हे सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत. ह्या कोणत्या मनुष्याकडून आल्या नसतं की कोणत्या मनुष्य घडवू शकत नाहीत, ह्या निसर्गात आहे. म्हणून तर त्याला सांगितलंय नैसर्गिक आपत्ती आहे. की अशीच आपत्ती एखाद्याकडे सगळं आहे, एखाद्याकडे शिक्षण आहे, एखाद्याकडे नोकरी पण आहे आणि एखाद्याकडे पैसे पण आहेत, त्यांनी चांगलं घर पण घेतलं आहे, पण एखाद्या वेळेस असं होतं की बाबा एखादी नैसर्गिक आपत्ती आली, मग या 3 कारणांपैकी काय कोणती पण असू दे, तर ती एखादी जर आली तर त्याचं पूर्ण घर जमीनदोस्त होऊन जातं. जर मला सांगा मुलांना भूकंप आला तर काय होईल. भूकंप आल्यामुळे ते घर हादरून जाईल, ते पडून जाईल, बरोबर आहे. जर सुनामी जरी आली तर काय होऊन जाईल मुलांना. त्या सुनामीच्या लाटेमध्ये ते काय होऊन जाईल, पूर्ण घर वाहून जाऊ शकतं. आणि अचानक जर ढगफुटी जरी आली तर या ढगामध्ये इतक्या प्रमाणामध्ये पाणी वाहत राहतं की त्याच्यामध्ये पूर्ण काय होतं, गावचे गाव देखील काय होऊन जातात, उद्ध्वस्त होऊन जातात. त्याच्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती देखील जरी आली तरी देखील माणूस काय होऊ शकतो, म्हणजे बेघर होऊ शकतो, बरोबर आहे. आपण 3 कारणं पाहिली. आता बाकीची 3 कारणं देखील आपण लवकरच समजून घेऊया. की जिथे अपुरे आर्थिक उत्पन्न. अपुरे आर्थिक उत्पन्न म्हणजे काय आहे मुलांनो, की जिथे तुम्हाला शिक्षण तर आहे, तुम्हाला नोकरी पण आहे, पण तिथे तुम्हाला मानधन हे फार कमी प्रमाणात दिलं जातं. तिथे त्याला आपण काय बोलतो, अपुरे आर्थिक साधन आहे. अपुरे आर्थिक साधन आहे, बरोबर आहे. की जिथे तुम्हाला कमी पगार असल्यामुळे काय होऊ शकतं, कमी पैसे असल्यामुळे तुम्हाला देखील घर घेता येत नाही. म्हणून ही देखील आपण बेघर होण्याची कारण असू शकतात. आता बेरोजगारी. बेरोजगारीचं काय तुम्हाला मुलांना सांगितलं होतं मी, की बेरोजगारी म्हणजे काय, की जिथे तुम्हाला शिक्षण आहे, बरोबर आहे, तुम्ही चांगले शिकलेले आहात, पण तुम्हाला जॉबच नाही आहे. मग तुम्ही काय करू शकता, की जर तुम्हाला जॉबच नाही तर तुमच्या हातात पैसा मिळेल का. तर त्यामुळे तुम्ही तिथे तर काय बोललं जातं, त्याला बेरोजगारी बोललं जातं. आणि जर तुमच्या हातात पैसाच नाही तर तुम्हाला निवाऱ्यासाठी तुम्हाला घर मिळू शकतं का. म्हणून तुम्हाला परत एक 5वं कारण काय आहे, की त्यामुळे बेरोजगार असल्यामुळे, तुमच्याकडे जर काम नसल्यामुळे, व्यवस्थित तुमचा बिझनेस पण नसल्यामुळे तुम्ही काय करू शकता, बेरोजगार झाल्यामुळे तुम्ही घर घेऊ शकत नाही. आता बघा 6वं देखील जे महत्त्वाचं जे कारण आहे, हे कारण काय, शारीरिक व मानसिक आजार. की काही मुलं असं जे शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त असतात, की ते जन्मजात मूल झाल्यानंतरच ते काय असतात, ते त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आजार निर्माण होतात, की ते उद्भवतात. कालांतराने त्याची ग्रोथ होते, त्याची वाढ होते आणि ते तेवढे सक्षम नसतात की ते शिक्षण घ्यावे करून, किंवा ते शिक्षण घेण्याचं जर त्यांना त्यांचा जे आजार आहे, हा जो आजार आहे, या आजारावरसाठी त्यांना पैसे खर्च करायला पैसे नसतात, तर ते त्या शिक्षणासाठी कधी करणार. म्हणून ते काही ठिकाणी शारीरिक आणि मानसिक आजार त्यांना असल्यामुळे ते शाळेत जात नाहीत आणि शाळेत जात नसल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचे त्यांना काम मिळत नाही आणि चांगल्या प्रकारचं काम न मिळाल्यामुळे त्याच्या हातात पैसे नसतात. मग मुळात पुन्हा त्यांना काय होतं, की त्यांना बेघर होण्याचं अजून हे एक 6 कारणं आपण पाहिली आहेत. 6 कारणामध्ये न परवडणारं घर आहे, घराचा अभाव आहे, दारिद्र्य आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, अपुरे आर्थिक उत्पन्न आहे, बेरोजगारी आहे, शारीरिक आणि मानसिक काय आहे, आजारपण आहे. या 6 गोष्टी आपण पाहिल्या बेघर होण्याची कारणे. मला वाटतं मुलांना या पिक्चरद्वारे तुम्हाला अजून समजून आले आहे की कशा प्रकारे व्यक्ती बेघर होतं. बेघरचा अर्थच काय, ज्याला घर नाही अशा व्यक्ती, बरोबर आहे मुलांना. स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत. हे बघा, तुम्हाला स्वच्छ पाणी दिसत आहे, की जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, स्वच्छ पाणी पिणं गरजेचं आहे. की जे निर्जंतुक असेल, ज्याचे जंतू नसतील, निर्जंतुक आपण जे शब्द वापरतो, की निर्जंतुक हवं आहे, की जे आपण पाणी पितो, जे आपण जेवण करतो ते कसं असलं पाहिजे, निर्जंतुक असलं पाहिजे. की बघा, हे तुम्हाला स्वच्छ आणि खळखळाट पाणी दिसतं. स्वच्छ आणि खळखळाट पाणी कुठे असतं, जिथे वाहता पाणी असतं, जे वाहती नदी असते, जो समुद्र असतो स्वच्छ असं. बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या नदीतून जेव्हा तुम्ही नदीचं कधी तुम्ही गावी गेलात तर त्याचं निरीक्षण करा, की जेव्हा नदी वाहत असते तेव्हा तुम्हाला त्या नदीच्या खाली जे दगडं असतात
ते देखील तुम्हाला किती स्वच्छ दिसतात, की ते कसं असतं जेव्हा पाणी वाहतं असतं तेव्हा तिथे सगळा परिसर तिथला जो भाग तो स्वच्छ असतो आणि ते पाणी तुम्ही बिनधास्त तुम्ही पिऊ शकता. तर त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला जे घाण असा पदार्थ आढळत नाही. परंतु जे पाणी डबक्यात साचून राहतं, की जे घाण असतं, की ते बरेच त्याचा पाण्याचा काय येतो आपल्याला वास येतो, त्याचे मच्छर आणि अजून अनेक छोटे छोटे किडे असतात त्याच्यावर साचलेले असतात, ते त्याच्या अवतीभोवती फिरत असतात. परंतु जे स्वच्छ आणि निखळ जे वाहतं पाणी असतं ते काय असतं, नेहमी स्वच्छ असतं. मग प्रत्येक मनुष्याला स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा व शिक्षण हे देखील काय दिलं जातं, दिलं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, की स्वच्छ पाणी हवंय, पुरेसं अन्न म्हणजे त्याने असं सांगितले का, की ते मुबलक प्रमाणात अन्न हवंय. इथे बोलले का पुरेसं मुबलक प्रमाणामध्ये, मुबलक म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये पुरेसे अन्न म्हणजे शरीराला जेवढी गरज आहे तेवढं अन्न इथे आपल्याला पाळणं गरजेचं आहे. परत आला निवारा. निवारा म्हणजे काय, जे घर आहे ते घर, प्रत्येक मनुष्याला घराची गरज आहे. आणि चौथं म्हणजे काय, शिक्षण आहे. तर तुम्हाला मुलांना सांगितलं की आपली सगळ्यात पहिलं की आपली जी बेसिक नीड आहे, जी प्राथमिक गरज आहे, अन्न, वस्त्र, निवारा. आणि आता सरकारने जे त्याच्यामध्ये चौथं गोष्ट ॲड केली आहे ते म्हणजे शिक्षण. ह्या 4 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या आणि प्रत्येक नागरिकाला अन्न, पाणी आणि निवारा आणि शिक्षण ह्या गोष्टी आपल्याला बघा इथे मिळालेल्या पाहिजेत. तसंच इथे काय सांगितले की निवारा हा काय आहे, निवारा आहे की जिथे आपण घरामध्ये सुरक्षित राहू शकतो, अशा ठिकाणी आपल्याला देखील घराची गरज असते. आणि हे काय आहे, शिक्षण, की तुम्ही शिक्षण कोणत्याही प्रकारचं घ्या पण ते घेतलं गेलं पाहिजे, की ज्या शिक्षणाद्वारे तुम्ही काय करू शकता, तुम्ही मिळकतीचं साधन तुमच्या हातामध्ये राहील, की जेणेकरून तुम्हाला निवारा घेण्याची गरज पडेल. की तुम्ही शिक्षणाचा प्रकार दिले की तुम्ही कोणत्याही प्रकारचं असू ते शिक्षण तुम्हाला घेणं ही गरज आहे. शिक्षण हा आपला काय आहे, मूलभूत अधिकार आहे, आपला हक्क आहे आणि तो प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक लहान मुलांना तो बजावण्याचा अधिकार आहे आणि ते प्रत्येकाने शिक्षण हे घेणं तितकंच गरजेचं देखील आहे.